मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सई स्वप्नील धनावडे या वहिनींना भेटणार आहोत. अर्थात हे त्यांचं सासरचं नाव, तर माहेरचं नाव शर्मिला संदीप जाधव. या कुटुंबाला आज बोलतं करूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मी पण लगेच लक्ष्मी पाठवतो, तुम्ही पेढा द्या, मी इकडनं ही बघा लक्ष्मी पाठवली लगेच. हो सर, आलं आलं. घ्या उखाणा घ्या. अंगणात तुळस पावित्र्याचे स्थान, अंगणात तुळस पावित्र्याचे स्थान, स्वप्नीलरावांमुळे मिळाला मला होम मिनिस्टरचा मान. अरे वा. समुद्राच्या पाण्यामध्ये वेढलेला आहे मुरुड जंजिरा, समुद्राच्या पाण्यामध्ये वेढलेला आहे मुरुड जंजिरा, सईचं नाव घेतो आम्ही बांधू संसाराचा हा सुंदर किल्ला. वा 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 वा. म्हणजे मला असं भरून आलंय तुमचा उखाणा ऐकून. वहिनी ओळख करून द्या ना आधी सगळ्यांची. आता हे माझे मिस्टर स्वप्नील धनावडे, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई लीना धनावडे, नमस्कार. हे सासरे माझे लक्ष्मण धनावडे, नमस्कार. ह्या मामी आहेत आणि ही माझी काकी आहे. हो 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 हो. आणि तिकडे माहेरी माहेरी समोर बसलेली आहे माझी मम्मी सविता जाधव, बाजूला आहे माझी आजी बसलेली आहे, पाठीमागे भाऊ आहे माझा रितेश जाधव, साईडला बरं. काकी आहे आणि काका आहेत. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. बरं वहिनी मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बाळपण रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यात बारसोली गाव, इथे माझं सगळं बाळपण गेलेलं आहे. जास्ती करून सुट्ट्यांमध्ये तर मी माझ्या मामाकडे म्हणजे चिल्ल्याला असायचे. पूर्ण शाळेमध्ये जेव्हा सुट्ट्या असायच्या ना, शनिवार रविवार असो किंवा मे महिन्याची सुट्टी असो, आंबे खायला पहिले मामाकडे जायचे. पण मुख्य बालपण तुमचं राहणं कुठे होतं मग? राहणं बारसोली गाव. बारसोलीमध्ये कितवी पर्यंत तिकडे होता बारसोलीला? माझं गावच प्रॉपर ते आहे, त्यामुळे लग्न होईपर्यंत तिथेच आहे मी बारसोली गावात. आणि स्वप्नीलजींचं? सर माझं बालपण म्हणजे मी जास्त सुट्टीमध्येच गावी जायचो. माझं गाव पण तिकडेच आहे, रायगडमध्ये कोलाडमध्ये. बाकी बालपण माझं ठाण्यामध्येच गेलंय, आम्ही ठाण्यामध्येच राहायचो. बरं वहिनी मग मला सांगा तुमचे आई बाबा काय करायचे हो? माझी आई हाऊसवाईफ आहे आणि पप्पा माझे पहिले कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये काम करायचे कंपनीमध्ये, आणि आता आमचं स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट आहे जाधव फॅब्रिकेटर्स म्हणून. व्हेरी गुड. पण किती जणांचं कुटुंब होतं? आमचं कुटुंब आम्ही 6 जण, माझ्या आजी आजोबा, मम्मी पप्पा, माझा भाऊ आणि मी, असे होतो आम्ही. मग आता सगळी माहेरची माणसं तुमच्या त्या रायगड जिल्ह्यातल्या बारसोली गावातनं जोडली गेली आहेत? हो हो. बरं मला आता भावाला विचारायचंय, काय बाबा ताईबद्दल काय सांगणार? ताई खूप प्रेमळ आहे. आम्ही लहानपणी असताना खूप मजा करायचो, मस्ती करायचो. टीव्ही वरून भांडण झालेले, टीव्हीच्या रिमोट वरून. टीव्हीच्या रिमोट वरून भांडायचे? हो. पण मग आता ताईला किती मिस करतो? ताईला आता खूप मिस करतो. इकडे गेले असतीस, मस्ती करायला कोण नाही ते सोबत. ताई काय किती आठवण येते भावाची? हो हो, त्याची खूप आठवण येते. मला खूप सपोर्ट करायचा आणि खरं आहे हे, मस्ती करायला मला त्याच्याबरोबर खूप लागायची मस्ती करायला. आम्ही कॉमेडी वगैरे आमचं चालूच असायचं. आईंना विचारतो मुलीच्या स्वभावाबद्दल, तिच्या बालपणीच्या आठवणीबद्दल काय सांगणार तू? ती खूप गोड होती, तिला जाम मस्ती करायला लागायची भावाबरोबर. आणि ती 2-3 वर्षाची असताना ती मामाकडेच जास्त असायची, कारण आम्ही इकडं कामामध्ये सध्या बिजी असायचं जास्त. आमचं थोडा जरा हे आता असायचं प्रॉब्लेम जरा, म्हणून आम्ही शेती करायचो. मग मी शेतावर जायचो, मग तिला मी जास्त मामाजवळच पाठवायची. शाळेमध्ये तिला मी 5 वर्षानंतर टाकली शाळेत. मग तिने इथं थोडी थोडी हळूहळू इकडे राहायला लागली. मग तिच्यावर आम्ही खूप हे झालं असं. म्हणजे तुम्ही दोघेही आई बाबा त्यांनी खूप मेहनत आणि कष्ट केले लहानपणी? हो ते तर आहेच, म्हणून तर मी तिला कशी करायची. असं वाटायचं खूप माझी पूर्व मोठी व्हावा, तिने खूप शिकावा, असं सगळी इच्छा होती. तुमच्या बाजूला कोण बसलंय? आजी आहेत का? आजी आहे, माझी सासूबाई आहे. आजी काय सांगा नातीबद्दल? ती सासरी गेल्यापासून ज्या आठवण यायची तिला, मला ज्या आठवण यायची सारखी रडायची. तिला सासू सासरे चांगलं मायाचे भेटले, माया जाम देतात त्यांना तिला. अरे वा. हा. आणि जावई पण माझं चांगलं. काका काका आणि काकी काय म्हणतात? शेतीला काम करतो, शेती वगैरे अशी, दुसरं काय काम नाही म्हणत. तुमचं साधेपण आहे ना, ती मनाची श्रीमंती दाखवते आम्हाला. खूप छान वाटतंय.
आणि तुम्हाला बघून इकडे तुमची लेक सुद्धा आता एकदम इमोशनल झाली आहे. ताईच्या डोळ्यात सगळं बालपण यायला लागलंय. आई वडिलांनी केलेले कष्ट, कधी कधी शेतात जाऊन केलेलं काम आणि जे पाहिजे मुलांना ते देण्यासाठी केलेली अथक मेहनत सगळंच आता दिसतंय. ताई, कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. ह्यामध्ये कसं आपण कधी बोललं जात नाही असं एकमेकांबद्दल, ते या कार्यक्रमामधून व्यक्त होतं. छान वाटते मला खूप सगळ्यांकडून ऐकून. आणि मी खूप सर्वांची लाडाची होती ना, त्यामुळे खूप असं भरून येत. मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना तिकडे माहेरी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, सासरी तुमच्या डोळ्यात पाणी आहे. सासरच्यांनाही मी बोलायला लावणार आहे फक्त पुढच्या टप्प्यावर. आता माहेरचे जरा गप्पा आपल्या सुरू असताना दादा तिकडे आहे, तुमच्याशी बोलतो आहे. दादाला एक प्रश्न विचारतो आणि बघतो सोन्याची नथ तुम्हाला मिळवून देणार का. आणि दादाला प्रश्न आहे, दादा कोडाया तुला, सासऱ्यांच्या बायकोच्या मुलीची मुलगी तुमची कोण? भाची. भाची. हे उत्तर बरोबर आहे, अभिनंदन. आणि दादानी सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिलेली आहे, अभिनंदन. बरं, आता मला दादा तुम्हाला म्हणजे स्वप्नीलजी तुम्हाला विचारायचंय, तुमचं बालपण कुठलं? सर, माझं बालपण ठाण्यामध्येच गेलं. मी सुट्टीमध्ये मामाच्या गावी जायचो. माझ्या मामाचं गाव कोराडमध्ये, मुठोली हे गावाचं नाव आहे. मी जास्त मामाच्याच गावी असायचो. माझं गाव पौर आहे ऍक्च्युअली, पण मी तिथे खूप कमी असायचो. मी जास्त मामाच्याच गावी असायचो. तिथे जाऊन लहानपणी क्रिकेट खेळणं, नंतर ते गोटे असायचे ते खेळणं, ते गोट्यामध्ये रिंगण हे प्रकार खूप सारायचे. गोट्यामध्ये नंतर शेतामध्ये जाणं, नंतर बैलगाडीवरती बसायला मला खूप आवडायचं. बैलगाडीवर बसून प्रवास करायला, ती हाक म्हणजे बैलांना गाय बैल असतील त्यांना पाण्यावर न्यायला, त्यांना चारा न्यायला, म्हणजे मला ते ग्रामीण भागाचं जीवन खूप आवडायचं. अरे वा वा वा, तुम्ही गोट्या खेळलायत पण? हो, गोट्या खेळतो. कशा खेळता तो गोट्या? असं गोट्या म्हणजे ते असे रिंगण आकायचे, त्या रिंगणमध्ये गोटे मांडायचे, ते असे गोलाकार आकारामध्ये. आणि नंतर 5 जण असायचे आणि प्रत्येकाचा डाव ठरलेला असायचा. प्रत्येक जण 4 किंवा 5 गोट्या प्रत्येक जण मांडायचा. नंतर मग प्रत्येक जण 4-5 जण जे असायचे ते गोट्या सोडायचे. त्याच्यानंतर मग ते रिंगणातल्या गोट्या काढायच्या असतात प्रत्येक जण. मग तुम्ही जिंकायचे नेहमी? माझा एवढा नेम नसायचा, आपण खेळायचो. बरं, मग मला सांगा, तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पप्पा सुपरमॅक्स कंपनीमध्ये कामाला होते. सुपरमॅक्स विद्युत मेटॅलिक्स, ती ब्लेडची कंपनी आहे, ती ठाण्यामध्येच आहे, 3 नाक्याला तिथे आहे. त्या कंपनीमध्ये ते क्वालिटी कंट्रोलमध्ये जॉबला आहेत. आणि आई माझी हाऊसवाईफच आहे. आणि तिला टेलरिंगचा म्हणजे हे तिला टेलरिंग येतं. मग ती घरच्या घरी ब्लाऊज शिवणं, मॅक्सी शिवणं हे ती घरच्या घरीच करते. म्हणजे त्या सगळ्यांनी मेहनत केली म्हणून आज सुंदर दिवस तुम्हाला आज बघायला हो मिळतोय. हो. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे माझे आई पप्पा ते मास्क बनवायचे. म्हणजे एक कंपनी म्हणजे ती मास्क द्यायचे जे हॉस्पिटलमध्ये केमिकल कंपनीमध्ये वापरायचे. तर ते आम्ही दिवस रात्र, माझे मामा असायचे हेल्प करायला, मावशी असायच्या, ते दिवसाला ते 25,000 मास्क बनवायचे. तेव्हा ते कुठे थोडेफार पैसे मिळायचे. त्याच्यावरच आमचं पूर्ण शिक्षण झालं. तुम्ही किती भावंड? मी आणि मला एक बहीण आहे. ती बहीण माझी आता तिचं लग्न झालं मागच्या वर्षी 2019 मध्ये तिचं लग्न झालं. ती बाहेरगावी असते, बहरीनमध्ये. बरं, पण आता कार्यक्रम बघेल तर आनंद होईल. हो हो सर, खूप आनंद ती खूप होणार त्याला. एक्सायटेड आहे. तिला सांगितलं जेव्हा आमचा कार्यक्रम होम मिनिस्टर मध्ये चालू होणार आहे, आज अपॉइंटमेंट आहे, तेव्हा ती खूप एक्सायटेड झाली. ती बोलते, दादा मला पण म्हणजे सांग फोन करून कसं झालं वगैरे. किती मिस करताय बहिणीला? खूप. केवढं प्रेम आहे बघा बहिणीवरती. खूप म्हणताना सुद्धा तुमचा गळा दाटून आला. कारण हेच प्रेम आहे. जरी बहीण बहरीन सारख्या ठिकाणी इतक्या दूर असली तरी मनातनं एवढ्या जवळ आहे तुमच्या. मग तुमच्या ताईची जेव्हा पाठवणी झाली तेव्हा काय झालं होतं? तेव्हा म्हणजे खूप म्हणजे हे झालं. नाही, त्यांना सांगू शकत नाही. ते खूप हळवे आहेत सर. कोणाच्या डोळ्यात ते पाणी बघू शकत नाहीत. आता सुद्धा एवढे हळवे झालेत. आई, कसं वाटतंय हे सगळं ऐकून तुम्हाला? भावांचं प्रेम, भावा बहिणीचं बघून? मला म्हणजे बाकीचे तर त्याचे गुण खूप चांगले आहेत.
एकच फक्त त्याच्याकडे धांदटपणा आहे. तर मी त्याला तसंच बोलायची की तुला बायको आली की समजेल, तू सगळ्याच गोष्टी विसरून जातोस. कधी हेल्मेट विसरतो, कधी चावी विसरतो. मग ती तुला कशी काय सांभाळून घेईल. पण ती पण एवढी चांगली मिळाली तर त्याला एवढी सांभाळून घेते. आमच्याशी पण खूप चांगली राहते, सगळ्यांना सांभाळून घेते आम्हाला. सून चांगली मिळाली तुम्हाला, हो ना? सासरे बुवांचं काय म्हणणं आहे? दोन्ही मुलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि आता नोकरीला पण व्यवस्थित आहेत आणि मुलगी बाहेरगावी आहे बहरीनला. आणि आमच्यासाठी सून पण चांगली दिली परमेश्वराने. समाधानी आहात तुम्ही? हा, समाधानी आहोत. आणि तुमच्या बाजूला कोण उभं आहे? माझी मामी आहे. मामी बोला. स्वप्नाचा स्वभाव खूपच चांगला आहे, एकदम साधा आहे. आणि आमची अंकिता जेव्हा लग्न करून गेली, याच्या लग्नाच्या 1 वर्ष आधी तिचं लग्न झालं, तर आम्हाला खूप असं वाटायचं की ती गेली, तिची जागा ही भरून काढेल का, म्हणजे याची स्वप्नीलची बायको भरून काढेल का. पण तिने पूर्णपणे म्हणजे तिची जागा भरून काढली. खूप मनमिळाव आहे. आणि ऍक्च्युली कसं झालं, म्हणजे माझ्या बहिणीचा चेहरा आणि हिचा चेहरा खूप मिळतं जुळत आहे. म्हणजे जेव्हा एक मिनिट स्वप्नील, मला आधी सांगा, हा मिळता जुळता चेहरा शोधायला तुम्ही त्या गावापर्यंत कसे काय पोहोचले? सर्व कृपा त्या परमेश्वराची आहे. मला जावई पण खूप छान मिळाले आणि सून पण खूप छान मिळाली. बरं, आता स्वप्नील, कसं चेहरा खूप मिळतं जुळतंय. म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरलं त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पहिल्यांदा फिरायला गेलो बाहेर, तेव्हा आम्ही फोटो काढलेले आणि मी स्टेटसला ठेवलेले त्याच्यामध्ये. तर माझे स्टेटस माझ्या खूप साऱ्या मित्रांनी बघितले, पण एकाने पण रिप्लाय नाही केला की ही कोण आहे तुझ्या बरोबर. जेव्हा माझं खरोखरचं लग्न ठरलं आणि जेव्हा मी म्हणजे सांगितलं की माझं लग्न ठरलंय, तेव्हा ते मला विचारत होते की तुझं लग्न कधी ठरलं. मी बोललो अरे मी एवढे फोटोज ठेवायचो स्टेटसला, तुम्ही बाकी म्हणजे चेक नाही केले का. तेव्हा ते बोलले की अरे तुझी सेम बहीणच दिसते ती, आम्ही कसं विचारणार तुला की कोण आहे. नाही, पण आता किती वर्ष झाली लग्नाला वहिनी? आता 5 महिने झाले. अरे नवीन आहे म्हणजे अगदी. हो, नवीन लग्न आहे. डिसेंबर 17 डिसेंबरला आमचं लग्न झालं. नाही, पण लग्न जमलं ते अरेंज मॅरेजच ना? हा, आमचं अरेंज मॅरेज आहे. ऍक्च्युली माझे काका म्हणजे मावशीचे मिस्टर आणि ह्यांचे मामा, त्यांच्या गावातले मामा, ते मित्र आहेत. तर त्यांच्या बोलण्यातून फक्त एक मुलगी आहे का वगैरे असं झालेलं. आणि आमचं लग्न असं ठरवून वगैरे नाही ठरलं, असं अचानकपणे ते फक्त बोलणं झालं आणि लग्न ठरलं. मावशीच्या घरीच बघण्याचा कार्यक्रम झाला. ऍक्च्युली लग्न करायचंय असं डोक्यामध्ये पण नव्हतं. अचानकपणे ह्यांचं स्थळ आलं. मावशी बोलली बघून तर घे मुलगा कसा आहे. पण ह्यांच्याकडे बघितलं. माझ्या सगळ्या फॅमिलीला हे खूपच आवडले. मी बघितले, मला सुद्धा खूप आवडले आणि लगेच आमचं तिथल्या तिथे 5 पसंती झालेली आहे. आणि म्हणून 5 महिने झालेले आहेत लग्नाला. एकदम छान. आता सुद्धा असे कोट ब्लेझर वगैरे घालून जणू काही मी रिसेप्शनला आलोय ऍक्च्युली सर, आमचं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे पहिलं स्थळ आहे. ह्यांचा पहिला मुलगा पहिलं स्थळ आणि ह्यांच्यासाठी सुद्धा मी पहिली मुलगी आणि पहिलं स्थळ आहे माझं. बरं, आता वहिनी मला सांगा, आज ह्या सगळ्या आनंदाच्या प्रसंगी अनेक आठवणी येत आहेत. तुम्ही सासर माहेर सगळ्यांबद्दलच सांगितलं. तुमचं सासरची मंडळी कशी आहे? खूप खूप प्रेमळ आहेत. सगळेच प्रेमळ आहेत. मला असं सासर मिळालं, मीच खूप नशिबान स्वतःला समजते. समर्थ कृपेने मला खूप चांगलं सासर मिळालेलं आहे. माझ्या सासूबाई तर खूपच प्रेमळ आहेत, शांत आणि समजून घेणार आहेत. मला समजून सांगतात कोणत्याही कामासाठी म्हणा. माझ्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये मला जास्त करून कामाची सवय नव्हती, पण त्यांनी मला सगळं शिकवलं. इथे आल्यापासून कसं करायचं, कुठे काय ठेवलंय, सगळ्यापासून मला त्यांनी सांभाळून घेतलंय. नणंदबाई कशा आहेत तुमच्या? ताईंना तर मी खूप मिस करते खूप, आणि त्या माझ्याशी फ्रेंड सारखं बोलतात एकदम. ताई, वहिनी, तुमची नणंद बहरीन वरून काय बोलते तुमच्या दोघांबद्दल ते ऐकूया. नमस्कार, मी गार्गी खाडे आणि माझे मिस्टर गिरीश खाडे. नमस्कार. दादा वहिनीच्या लग्नानंतर 8 दिवसातच आमचं येणं बहरीनला झालं. त्या 8 दिवसामध्ये वहिनीच्या लाभलेल्या सहवासात तिने तिच्या प्रेमळ स्वभावाने आणि स्माइली फेसने आपलंसं केलं. दादा माझ्या हळव्या स्वभावाचा आहे, एकदम शांत असा आहे तो घरामध्ये. पण त्याच्या अपोजिट मी आहे. आमच्या दोघांमध्ये सतत भांडणं होते, पण दूर गेल्यानंतर मात्र मला त्याचीच आठवण येते. मी खूप मिस करते त्याला. मी देवाची फार आभारी आहे की मला अशी सुंदर स्मार्ट वहिनी लागली. ऍक्च्युली दे आर परफेक्ट कपल.
धन्यवाद ताई. जिथे आहात तिथे अत्यंत आनंदात राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. 5 महिने झाले या कुटुंबात तुम्ही आलेले आहात. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची माझ्या मम्मी पप्पांची मला क्षमा मागायची आहे. जे काही आता एवढ्या वर्षामध्ये मला त्यांनी लहानाची मोठी केली, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा मागायची आहे त्यांची. आणि आई बापांची सुद्धा क्षमा मागायची आहे. त्यांनी मला आता यापुढे, आता 5च महिने झालेत, पण यापुढे पण त्यांनी मला सांभाळून घ्यावं. माझ्या काही चुका होतील, झाल्या असतील, त्यासाठी क्षमा मागायची. आणि स्वप्नीलजी, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? मी पण आई वडिलांची क्षमा मागेल की म्हणजे माझ्याकडनं कधी काही चूक झाली किंवा काय चुकून रागाच्या भरात काही बोलून गेलो असेल तर त्यांनी क्षमा करावं. आता मला बघायचंय, स्वप्नीलजींना मी 5 प्रश्न विचारणार. त्या 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, म्हणजे 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, तर आता वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तन्मणी ते मिळवून देणार का, ते सुद्धा मला बघायचंय. आणि त्यासाठी माझा पहिला प्रश्न स्वप्नीलजी तुम्हाला, वहिनींना त्यांच्या लहानपणी कोणतं कार्टून आवडायचं? टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी. थांबा, वहिनींना विचारूया. वहिनी काय? हो सर, बरोबर आहे. टॉम अँड जेरी आवडायचं. मग आता सुद्धा टॉम अँड जेरी सारखे भांडत असतात? अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं, अभिनंदन. आता दुसरा प्रश्न, वहिनींना कुठलं फुलझाड आवडतं? गुलाब आवडतं. गुलाब आवडतं. काय वहिनी सांगा? हो, बरोबर आहे. बरोबर, अभिनंदन, अभिनंदन. पद्मभूषण ध्यानचंद हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. अभिनंदन. चला, 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. आता चौथा प्रश्न तुमच्यासाठी. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वडिलांचं, त्यांच्या बाबांचं नाव काय? दीनानाथ मंगेशकर. दीनानाथ मंगेशकर. अभिनंदन. आता शेवटचा प्रश्न जो आहे ना, पाकळ्या आहेत पण फूल नाही. पाकळ्या आहेत पण फूल नाही आणि फोडणीत पडतो पण कांदा नाही. कोण? लसूण. अभिनंदन. झी मराठीकडून बक्षीस मिळालेलं आहे. आणि वहिनी, तुम्हाला आता स्वप्नीलजींनी तन्मणी हे बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. आता पैठणी कोण पटकावणार ते बघणार आहोत. ताईला पैठणीनं सन्मान करायचा आहे आणि त्यासाठी स्वप्नीलजी आणि तिकडे भाऊ खेळ खेळणार आहेत. स्क्रीनवरती काही अक्षरं येतील, अक्षरांमध्ये वस्तूंची नावं आहेत. एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची समोर. आम्ही बघतो आहोत सगळे. 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वस्तू जे कोणी घेऊन येणार, आमच्या वहिनीला बक्षीस मिळवून देणार पैठणी. तेव्हा स्क्रीनवर येत आहे ती अक्षरं. 3, 2, 1. वेळ संपली. बरं. आता सांगा, आधी दादाला विचारतो, कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या दादा सांग. डाळ 1. कालतं 2. लसूण 3. सावण 4. किटली 5. साखर आहे 6. ताट झालं, 7 वस्तू आणल्या. हो. दादा, तुम्ही 7 वस्तू आणल्या, पण त्याच्यातल्या 3च वस्तू बरोबर आहेत. बाकी काय उचले मिळेल ते घेऊन आलाय तुम्ही. त्यामुळे तुमची गुणसंख्या 3. आणि आता स्वप्नीलजी, तुम्ही सांगा. साबुदाणे 1. चहा पावडर 2. स्टेपलर 3. मोबाईल 4. खिसणी 5. लसूण 6. मास्क 7. नुसतं कालता तवा 8. कालता दोरा 9.
कालता तवा काही उचलून आणले होते. पण अभिनंदन. दादाने पण खूप छान प्रयत्न केला. आणखी 10 मिनिटं दिली असती तर दादाने पिंप पण ढकलत आणलं असतं. आणि इकडे स्वप्नीलजी तुम्ही वहिनींना पैठणी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच हसत राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाच्या इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.